हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये आपण शनै शनै बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थमन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत या श्लोकावर माऊलींच्या 2 ओव्यांचं निरूपण आपण घेतलं होतं। बुद्धी धैर्या होई वसोटा तरी मनाते अनुभवाची वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभवनी यही एके परी प्राप्ती आहे विचारे हे न ठके तरी सोपारी अनेक ऐको। आता दुसरे एक साधन मी तुला आणखीन सोपं सांगतो म्हणतात ते हळूहळू करी हे न ठके तरी सोपारी म्हणजे सोपी युक्ती तुला आणखीन एक मी सांगतो। कोणतं जर तुला जमलं नाही तर जर तुला हळूहळू या बुद्धीच्या द्वारा बुद्धी जेव्हा काय होईल की धैर्याचं आश्रयस्थान घेणारी बुद्धी होईल ते हळूहळू अनुभवाच्या वाटेनं आत्म्याच्या घरात शिरण्यासाठी जरी तुला या साधनेमध्ये काही अडचण वाटत असेल काठिण्य वाटत असेल तर तुला मी सोपी एक युक्ती सांगतो आणि त्या सोप्या युक्तीचा विचार कर असं भगवंत बोलतात। आणि माऊली सांगतात आता मी सोपा विचार सांगणार आहे। तो काय म्हणतात यतो यतो निश्चरती मन चंचलम स्थिरम ततस्ततो नियमेत दात्मनेव वशम नयेत। म्हणजे येतो येतो ज्या ज्या कारणामुळे मन विक्षेप किंवा बहिर्मुख होत असतं आणि समाधीच्या विरोधी कृती उत्पन्न होत असते, समाधी लागत नाही, त्यामध्ये अडचणी येतात, त्या त्या कारणापासून निग्रह करून ते मन काय करायचं आत्म्याच्या ठिकाणी स्थिर कर म्हणजे ते आत्म्याच्या अधीन होईल, आत्म्याला वश होईल। काय म्हणतात वशम नयेत ततस्ततो म्हणजे त्या त्या वेळी त्या त्या कारणापासून नियमित आत्मनेव वशम नयेत ती आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होईल। नियमित म्हणजे त्याचा निग्रह करून नियमित दात्मने आत्मेव वशम नयेत आणि ती नंतर स्थिर झाल्यानंतर या सगळ्या रागादी स्वभावदोषामुळे चंचल होऊन विषयाच्या निमित्तानं बाहेर पडणारं जे मन असतं ते त्या त्या विषयापासून त्याला नियमित करावं आणि आत्म्यामध्ये स्थिर करावं आणि त्याला वश करावं। अशा अर्थाचा एक सोपी युक्ती आता माऊली सांगायला लागलेली आहे। आता ही सोपी आहे की कठीण आहे ते म्हणतात म्हणून सोपी म्हणूया आपण, वास्तविक तसाच विचार आणि परत सांगितलेला आहे। या चंचल मन ज्या ज्या विषयावरती जातं त्या त्या विषयापासून त्याला परावृत्त करणं आहे आणि निश्चलती मन चंचलम स्थिरम जे ज्या ज्या कारणानं ते विक्षेप पावतं बहिर्मुख होतं ती कारणं कोणती, ते कोणत्या कोणत्या विषयावर जातं, कोणत्या वेळी जातं, कोणत्या ठिकाणी जातं, या सगळ्या गोष्टीचा विचार यतो यतो आणि ततो सतो या दोन्ही शब्दामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो। त्यामुळे अंतःकरण जे आहे ते राग द्वेष किंवा इतर जे सगळे आहेत काम क्रोध या विकाराला प्रभावाखाली या विकाराच्या प्रभावाखाली या दोषामुळे चंचल होत असतं आणि हे सगळे कामादी विकार जे आहेत ते रजोगुणापासून उत्पन्न होतात। याचा विचार मागच आपण पाहिलेला आहे। काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा आणि हे सगळे विकार जे आहेत ते रजोगुणामुळे उत्पन्न होतात। मग कोणत्या कारणामुळे तर त्याचा अर्थ घेतला पाहिजे आपण। हे विकार आहेत म्हणून मन चंचल होतं आणि हे विकार रजोगुण आहे म्हणून चंचल होतं, हा मुद्दा त्याचा महत्त्वाचा आहे। मन
रजोगुण, त्याचं चंचलपण हे एकदम एकत्र असं सूत्र आहे. त्यामुळे मनाचं जी क्रिया आहे, मनाला जो गुण कारणीभूत आहे तो रजोगुण आहे, आणि मनातला दोष जो आहे तो विक्षेप आहे. तर विक्षेप, रजोगुण आणि मन या तिघांची सांगड आहे. म्हणूनच ती गोष्ट तशी घडते. मनाला विक्षेप काय येतो तर रजोगुणामुळे विक्षेप येतो. रजोगुण हे चांचल्याचं प्रतीक आहे, म्हणून मन चंचल बनतं. मन हे रजोगुणापासून बनलेलं आहे, म्हणून त्याच्यामध्ये विक्षेप नावाचा दोष राहतो. हा मूळ मुद्दा या श्लोकामधून आणि ओव्यांच्यामधून माऊलींनी सांगितलेला आहे. आणि जर त्याला आपण नियम लावला नाही, निग्रह केलं नाही, त्याच्या कारणापासून त्याला पाठीमागं आणलं नाही, तर ते बाहेर भरकटत राहतं. म्हणून हा विचार इथं आहे. माऊली आता काय बोलतात, एक 3 ओव्यामध्ये माऊलींनी हा श्लोक त्याचं निरूपण केलेलं आहे. त्यामुळं आपण आता विचार करूया. 380 नंबरच्या ओवी आपण बघायला लागलोय 6व्या अध्यायातली. आता नियमची हा एकला, जीवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेर नव्हे. आता वर्णन कसं करतात बघा. आता एक असा निर्णय करूया, आपण निग्रह करूया, आणि तो आपलासा करावा, जीवे करावा आपुलासा, म्हणजे मनापासून निग्रह करावा. अगदी बुद्धीचा निश्चय करून तो निग्रह झाला पाहिजे मनाच्या संदर्भातला. आता नियमोची हा एकला, नियमी शब्दाचा अर्थ आहे त्याला निग्रहित करणं, त्याला बाहेर जाणारं जे आहे त्याला थोपवणं, याला निग्रह म्हणतात. आता हा एकटा निग्रह मनापासून आपलासा करावा, की ज्या योगाने ते चित्त त्या निश्चयरूपी शब्दाच्या बाहेर जाणार नाही. जीवे करावा आपुला म्हणजे अगदी मनापासून करावा, आणि ठरवलेलं मोडू नये. जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेर नाही, म्हणजे शब्दाच्या निश्चय झालेल्या शब्दाच्या तो बाहेर जाणार नाही. आणि हा निश्चयरूपी निग्रह जो आहे, निग्रह मालकाच्या आज्ञेचे उल्लंघन करणार नाही. मालक कोण? मी मालक आहे त्याचा. आत्ता तरी मी मनाचा दास आहे, म्हणून मन मला नोकरासारखं वागवतं. मी मनाचा दास आहे, मला सेवकासारखं वागवत होते. मला न विचारता ते बाहेर फिरत असतं. आता तिथं वर्णन माऊली करतात, त्याला असं निश्चयामध्ये आणि नियमामध्ये बांधून ठेवायचं की ते पुन्हा मालकाच्या शब्दाखेरीज त्याच्या आज्ञेचं उल्लंघन करणार नाही, इतके ते चित्त निश्चयाच्या स्वाधीन करावे. जैसा कृतनिश्चयाच्या बोला बाहेर नव्हे, ते अजिबात बाहेर सुद्धा डोकावणार नाही. मालकाला विचारणार, मी जाऊ काय, हा पदार्थ खाऊ का, असा विचारणार आहे. मी हे पाहू काय, मी हे ऐकू का, असं ते मनाला विचारणार आहे. जर मालकानं त्याला आज्ञा दिली तरच ते ऐकणार, तरच ते बोलणार, तरच ते पाहणार, तरच एखादा पदार्थ चाखणार. किती नियम असा कृतनिश्चयाचा म्हटलेला शब्द. म्हणून नामाला आणि ध्यानाला प्रतिबंध करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी निग्रह केलाच पाहिजे. आपण नाही निग्रह केला तर आपली ही रोजची साधना होणार नाही. त्यामुळं माझं जीवन जे आहे ते इतर प्राण्यांच्या अपेक्षा वरचं आहे. माझा जो स्तर आहे म्हणजे मनुष्य जन्माचा, तो स्तर इतर प्राण्यांच्या पेक्षा वरचा आहे. त्याच्यामध्ये आहार, भय, मैथून या एवढ्याच गोष्टीमध्ये, आहार, भय, मैथून, निद्रा या 4 गोष्टीमध्ये सगळे जीव अडकलेले आहेत. परंतु या आहाराच्या पलीकडं जाऊन, मैथून निद्रेच्या पलीकडं जाऊन हा नरदेह मात्र विचार करू शकतो. त्याला एक स्वतंत्र असा विवेक नावाची एक शक्ती माणसाला निसर्गानं, भगवंतानं प्रदान केलेली आहे. त्याचा उपयोग जर तो नाही केला तर नामात आणि ध्यानात जो प्रतिबंध होतो त्याचा निग्रह केला जाणार नाही. म्हणून इतर प्राण्यांना तो अधिकार नाही, त्यांना त्यांचं मनाचा काही संबंध नसतो, त्यांना त्यांचं मनही कळत नाही. पण जाणणारा एकमेव प्राणी कोणता असेल तर त्या दुर्लभ देह धारण करणारा मनुष्य देह आहे. हा देह दुर्लभ म्हणतं त्याचं कारण ते आहे. म्हणून आपणही विचार करावा की नामाला आणि ध्यानाला प्रतिबंध करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या निग्रहित केल्या पाहिजेत. त्या ठिकाणी निश्चय झाला पाहिजे. त्याला आता आपण ठरवलंच पाहिजे, आणि ते ठरवणं कसं, न मोडायचं म्हणून ठरवलं पाहिजे असा विचार आहे. आपण हट्टने आग्रह करत नाही का, करतोय ना. संसारामध्ये आपला हट्ट नसतो, हे पाहिजे तर पाहिजेच म्हणतो आपण. मी असंच वागणार आहे, मला असंच हवं आहे, मला असं अजिबात नको आहे. किती हट्ट असतात बघा आपण आपल्या प्रपंचामध्ये. मग हा हट्ट जेवढं प्रपंचात कार्यात आपण वापरतो तो हा निग्रह साधनेमध्ये का आणत नाही आपण.
जर हट्टच करायचा आहे तर साधनेचा हट्टानं साधना का करत नाही? हट्टानं जर साधना करायला लागलो, साधनेच्या ठिकाणी जरा आग्रह ठेवला तर निश्चित निग्रह होईल ना. आग्रह आणि निग्रह त्यामुळंच होतो. जिथं आग्रह असतो तिथंच निग्रह होतो. मला अमुकच हवं असं कसं जसं म्हणतो तसं अमुक वेळा मी साधनेला बसणारच असं का आपण ठरवत नाही. म्हणून माझा नियम माझ्या मनाला नियमातमध्ये बांधलं पाहिजे आणि तो मनापासून अगदी जीवे करावा आपुला. माझं हे पूर्ण कर्तव्य आहे, माझ्या जन्माचं पूर्ण मूळ ध्येय ते आहे असं मानून त्या ठिकाणी हट्ट करता आला पाहिजे. म्हणजे मनानंच मनाला निश्चयाची आठवण करून द्यावी. मनानंच मनाला सांगावं, अरे तू काल निश्चय कुठला केलास आणि कुठले संकल्प केले होतेस? पहाटे लवकर उठण्याचा संकल्प केला होतास, तासभर नामासाठी ध्यानासाठी देण्याचा संकल्प केला होतास, ज्ञानेश्वरीतील 100 किंवा 200-300 ओव्या रोज अभ्यासायच्या, 100 ओवी अर्थासहित अभ्यासायची असा निश्चय केला होतास ना, मग मोडायचं नाही स्वतः. ह्याला म्हणायचं त्या मनाला निश्चयाची आठवण करून द्यायची. नुसत्या त्या अलार्ममुळं ती आठवण होणार नाही. अलार्म झाला की आपलं मन म्हणतं त्याला बंद करून टाक, पण मनाला म्हणायचं नाही, तू बंद करायचं नाहीस, कारण माझं ठरलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे. आपण ज्यावेळी सद्गुरूंचा अनुग्रह घेतो आणि अनुग्रहित होतो ते अप्रत्यक्षपणे आपण श्रीगुरूंना साधन करायचं वचनच दिलेलं असतं, पण ते वचन आपण पाळत नाही आणि त्याची आठवण मनाला करून द्यावी. तुला काय सांगितलंय सद्गुरूंनी? शास्त्राची आज्ञा कोणती आहे? संत कोणती कोणती वचनं बोलतात याची तुला आठवण आहे का? असं मनानं आठवण करून देणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी माऊली मुद्दा म्हणून सांगायला आहे की आपल्या मनाचा निश्चय असलाच पाहिजे. कदाचित मन निश्चय करत नाही, पण मनानंच मनाला निश्चयाचं स्वरूप द्यावं लागतं. म्हणजेच बुद्धीनं निश्चय करावा आणि मनाला सांगावं. मात्र हे सांगणं फार गरजेचं आहे. म्हणून त्याला नियमात बांधायलाच पाहिजे. नियम असलेच पाहिजे. नियमाशिवाय राहू नये म्हणतात. नियमामध्ये बांधूनही घेऊन ये स्वतःला, पण नियमाशिवाय राहू नये सुद्धा. नियम नसणारं जीवन जे आहे ते ध्येयहीन होतं. ध्येयहीन म्हणजे ध्येय एक वेळा एखादं ध्येय मनात ठेवून ते यशस्वी नाही झालं तर एवढा त्रास नाही, पण ध्येय शून्य जगणं म्हणजे अधपतित होणं आहे. पण आपला ध्येय कुठलं तरी निश्चित आपण केलं पाहिजे आणि त्यासाठी त्या ध्येयाची मनाला आठवण करून दिली पाहिजे. जगण्याचे उद्देश कोणते आहेत? त्या जगण्याच्या उद्देशात ज्या उद्देशानं कृतार्थता लाभेल आपल्या जन्माला त्या उद्देशाची आठवण मनाला सतत करून दिली पाहिजे. अरे तू आहेस कोण? परमपूज्य काकांचंच वाक्य आपल्याला आहे, कोण आहेस, काय करत आहेस, लक्षात आहे ना, अशी मनाला आठवण करून दिली पाहिजे आपण. आणि जर मनाला आपण नाही आठवण करून दिली तर ते नियमात बांधलं जात नाही. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली बोलतात. ते म्हणतात नित्य नेम नामी. कशाशी नित्य नेम असला पाहिजे? नामाशी. म्हणजे जे नित्य स्वरूपात जे नित्य आहे त्या नित्याचं जे नाम आहे. म्हणजे नित्य काय आहे? आत्मस्वरूप आहे. त्या आत्मस्वरूपाचं नाव काय आहे? पांडुरंग आहे, विठ्ठल आहे, श्रीराम आहे किंवा कृष्ण आहे. तर त्या नित्य नियमाचं नाव जे आहे त्या नामाची आठवण मनाला करून दिलीच पाहिजे रोजच्या. असे करणारे दुर्लभ आहेत असं माऊली बोलतात हरिपाठामध्ये. त्या दुर्लभामध्ये आपण असावं. नेहमी दुर्लभामध्ये आपण असणं फार गरजेचं आहे. जी गोष्ट कठीणातली कठीण मिळवणारे जे लोक होऊन गेले त्यातली कठीणातली गोष्ट मिळवण्यामध्ये आपण असलं पाहिजे. म्हणून त्या मनाला नियमाचा अंकुश लावावाच लागेल. अंकुश म्हणजे त्याला नियमाची बंधनं घालावी लागतील. तुला ह्यावेळी उठायचं आहे, ह्यावेळी जेवायचं आहे, एवढंच जेवायचं आहे, एवढंच झोपायचं आहे, इतकं अभ्यास वाचन स्वाध्याय केला पाहिजे, इतकं नामाला ध्यानाला बसलं पाहिजे. अशा नामाच्या वेळेचं आणि टाइम टेबल आपल्याला करता आलं पाहिजे. किमान आपल्याला निवृत्तीनंतर तरी हा विचार सुचला पाहिजे. बरेच वेळा आता सगळीकडे नोकऱ्या करणारी जी तरुण मंडळी आहेत त्यांना अगदी दिवसाचा काही वेळच रिकामा मिळत असतो आणि तो वेळ त्यांना खाण्या जेवण्यासाठी झोपण्यासाठी आवश्यक असतो.
त्यांना साधना करता येणार नाही कदाचित. आता अशा लोकांसाठी सुद्धा शास्त्रानं साधना सांगितलेली आहे. करायला गेले की सगळ्यांना साधना होते. पण तरी सुद्धा आपण मान्य करूया, काही मंडळींना अगदीच रिकामा वेळ मिळतो, तर त्यांनी वेळापत्रक का दिवसाचं तयार करू नये, आणि ते वेळापत्रक आपणच का पाळू नये. मीच केलेलं वेळापत्रक मीच पाळलं पाहिजे, अशी आपल्यावरती बंधनं आपण टाकली पाहिजे. तुका म्हणे, मना पाहिजे अंकुश. असा पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, मनाला अंकुशच असला पाहिजे. मन करावे प्रसन्न, करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. सर्व सिद्धी म्हणजे सुख, शांती, समाधान, तृप्ती आणि अभय, ह्या सगळ्या निर्भयता, या सगळ्या गोष्टी जर प्राप्त करून घ्यायच्या असतील तर सर्व सिद्धी त्या ह्या सिद्धी आहेत. पाण्यावरनं चालण्याची सिद्धी, अंतर्ज्ञानाची सिद्धी, ह्या सिद्धी नव्हे. या सिद्धी काय करतील, माझ्या काय फायदा द्यायचे सांगा बघू. दुसऱ्याच्या मनातलं ओळखण्यामुळं मला काय फायदा मिळणार आहे. कदाचित दुसऱ्या मनातल्या मनात मला शिवाय देत असेल तर तेच मला कळेल ना. त्यामुळं अनेक उलट डिस्टर्ब होईल. त्याच्या मनातलं कळून का उपयोग आहे मला. त्या पाण्यावरून चालून का उपयोग आहे, हवेतून चालून काय उपयोग आहे. हवेत चालणारी आता वाहन आहेत, पाण्यावरून चालणारी वाहन आहेत. मग त्या वाहनांचा उपयोग, या सिद्धीचा उपयोग कशासाठी करायचा. पण सगळ्यात मोठ्या सिद्धी प्राप्त होणं, शांती, समाधान, तृप्ती आणि शांतता. आपण म्हणतो शांती, समाधान, तृप्ती, समाधान आणि निर्भयता, हे ज्या सिद्धी आहेत, या सिद्धी जर प्राप्त झाल्या तर ते मन जे आहे, म्हणजे ते कशामुळे होईल, नित्य नियम ठेवल्यामुळं, नामावरती मनावरती अंकुश ठेवल्यामुळं होईल. म्हणून त्याला नेहमी काळाचं सुद्धा भय दाखवावं. अरे मना, अरे किती बुडायला लागलास तू पुढे तुझं काय होणार आहे, अधपात होणार आहे. तू का लक्षात ठेवत नाही. नको नको रे मना, गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. हे मनाला अंकुश ठेवण्याचं एक हत्यार सांगितलंय संतांनी. हे शस्त्र दाखवा त्याला. नको नको मना, गुंतू माया झाडी. अरे तू लक्षात ठेव, तुझं आयुष्य किती छोटं आहे. ह्या छोट्या आयुष्यामध्ये नुसत्या खाण्यापिण्यासाठी हा ध्येय दिलेला नाही, फक्त मौज मजा करण्यासाठी आणि भोगासाठी हा ध्येय दिलेला नाही, तर मौज मजा करण्यापेक्षा मजेत राहण्यासाठी हा ध्येय दिलेला आहे. आनंदात राहण्यासाठी, आनंदानं त्याचं पालन पोषण व्हावं, आनंदानं जगावं आणि आनंदानं ध्येय सोडावा, हे मनुष्य जीवनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. पण त्या उद्दिष्टापासून माझंच मन मला बाजूला नेतं आणि मला अधपातामध्ये घालत आहे, याचा विचार करायला लावायला माऊली बोलतात, त्याला नियमामध्येच बांधावं लागेल. आणि तो नियम जीवाप्रमाणे करावा, जीवापासून करावा लागेल. म्हणजे मनापासून मनाला नियम लावले पाहिजेत. आणि जो कृतनिश्चयाच्या बोला बाहेर नव्हे, असा निश्चय त्यानं केला पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मालकाच्या आज्ञेशिवाय ते बाहेर येणार नाही, इतकं त्याला बंदिस्त केलं पाहिजे. ओढाळ असणाऱ्या जनावराला जसं लोढणं घालतात ना, ते लोढणं म्हणजे नियम आहे. लोढणं हे त्याच्या या तोट्यासाठी आहे का, नाही. कुठं वाटेल तिथं भरकटत जाईल, आणि भरकटत जाईल तर त्याचाही तोटा होईल आणि त्या मालकाचाही तोटा होईल. ते जनावर कदाचित उधळलं तर कुणाचं तरी नुकसान करेल आणि त्या जनावराचंही नुकसान होईल. तसं या मनाचंही नुकसान होतं. आणि माझं जे आत्मस्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपापासून हे मन मला बाहेरच्या एका जगामध्ये ओढून ओढून नेत असतं. आणि म्हणून काय होतं, ते अधपाताकडे नेत असतं. कारण बंध मोक्षाला कारण मन आहे म्हणतात ना, तेच विषयाशक्तीमध्ये मने निवड अडकत असतं. म्हणून त्याला लोढणं बांधावं लागेल, नियमाचं लोढणं त्या मनाच्या गळ्यात बांधावं लागेल. म्हणजे त्याला एक वचन सांगावं लागेल, तो आता म्हण माझ्या पाठोपाठ, उद्यापासून मी ही गोष्ट ह्या वेळी अशीच करणार आहे. जिथं जिथं जाते ते तिथून त्याला आणायला लागते, असं ओढून आणावं लागतंय. आणि हे ओढून आणलं की मग त्याला स्थिर करता येतं, असं माऊली बोलतात. आता पुढच्या ओव्या बघा. जरी येतुलीने चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, ना तरी घालावे मोकुलुनी, मग मोकुलुनी जेथे जाईल तिथून नियमच घेऊन येईल, ऐशी स्थैर्याची होईल सावी याची की. 2 वेळा पाठोपाठ वाचल्या. त्याचं कारण आहे, दोन्ही ओव्या एकमेकाशी संलग्न अशा आहेत, त्यामुळं वाचल्या. तर 381 नंबरमध्ये ओवीमध्ये काय अर्थ सांगितला, जेतुलीने चित्त स्थिरावे, मग जर निग्रह झाला,
तर निग्रहाच्या निश्चयाने हे चित्त स्थिर होईल आणि आपोआपच ते काय करेल, काजा आले सोहावे तर आपोआपच आपल्या फळापर्यंत आले असं मानावं, उपयोगाला आलं. जरी येतुरीने चित्त स्तरावे तरी काजा आले स्वभावे, बरं झालं म्हणायला पाहिजे की आपण जे ठरवलं होतं तर ते स्वभाव धर्माप्रमाणे व्यवस्थित झालं. परंतु नाहीतरी घालावे मोकलूने. परंतु जर चित्त एवढ्याने आत्म्याच्या ठिकाणी जर स्थिर झालं नाही तर काय करावं त्याला, तर माऊली म्हणतात त्याला मोकळं सोडून द्या. हा धोक्याची आहे मात्र गोष्ट बघा. त्याला मोकळं सोडून द्या, त्याच्या पाठीमागे मानसशास्त्रीय कारण आहे. त्याला मोकळं सोडणं म्हणजे दमून भागून शेवटी ते घरीच येतं. एखादं लोढणा तुटलेलं जनावर जे असतं ना, ज्याच्या गळ्यात लोढणा बांधलेला असतो, त्याच्या गळ्यातला लोढणा जर तुटला तर त्याला वाटते बरं झालं, आता मला कुठेही फिरायला आता बरं झालं, मालकाने मला अडकून टाकलं होतं, आता ते जर भरकडायला लागलं तर दमतंय आणि कुणाच्या दारात त्याला काही जागा मिळत नाही ना, कुठं जाणार जाऊन जाऊन. रात्रीच्या मुक्कामासाठी ते मालकाच्या घरातच येतं. तसं आत्मस्वरूपाजवळ ते परत स्थिर होईल. काय केल्यानंतर, जरी येतुरीने चित्त स्थिरावे, वरती सांगितलं त्याप्रमाणे कृतनिश्चयाच्या बोलामुळं आणि वचन दिल्यामुळं, मनानंच मनाला ठरवल्यामुळं, समजा जर चित्त स्थिर झालं, जरी येतुरीने चित्त स्थिरावे तर काय, तरी काजा आले स्वभावे, बरं झालं ना. काजा आले स्वभावे म्हणजे काय, ते आपोआपच फळापर्यंत गेलं. मग फळप्राप्ती झाली. कोणती फळप्राप्ती, आत्म्याच्या ठिकाणी त्यानं स्थिर होणं, एकाग्र होणं, ही फळप्राप्ती आहे. आणि प्रशांत असलेल्या शांतीचा, पुढं आहेच त्याचं वर्णन केलेलं, प्रशांतचा ती शांती आहे. म्हणजे अगदीच गंभीर अशा शांतीचा तो अनुभव जर घेत असेल तर झालं नसतील. आणखीन काय त्याच्याकडून काय पाहिजे आहे. मग समजा जर नाही झालं आणि धावायचं लागलं आणि नामाच्या वेळी पळायला लागलं तर काय करावं, द्यावं मोकलुनी. मोकलुनी म्हणजे मोकळं सोडून द्यावं. भगवान श्रीकृष्णांच्या ज्या लीला आहेत त्या लीलेतल्या बाललीला आहे, त्या लीलेतला प्रसंग कसा आहे, जनावर गायीच्या गोठ्यात बांधलेली असतात, वासरं जी गोठ्यात बांधलेली असतात ती वासरं उन्हाळ, आणि त्या उन्हाळ वासरांना भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलेमध्ये सांगितलेलं आहे की श्रीकृष्ण त्या 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 वासरांचे शिफ्टीना पकडून ठेवायचे. अगोदर काय करायचे, दावी त्यांची रिकामी सोडायची, त्यांना दावं रिकामं करून सोडायचं, आणि सोडून झालं आणि पळायला बाहेर पडली की त्याला शेपटीला जाऊन ओढायचे. ह्या दोन्ही क्रिया त्यांच्या एकाच वेळी चालायचे. बलराम दादा असं विचारायचे, अरे असं काय करतोस, एक तर त्यांना सोडून त्यांची दावी रिकामी केलीस आणि मोकळी सोडलीस, आणि परत जातोस आणि शेपटी धरून ओढतोस. तर ते म्हणतात, त्यांना सोडणं, मुक्त करणं हे माझं गरज आहे, पण त्यांना मोकाट जाऊ नयेत म्हणून मी त्यांच्या शेपटी ओढतो. मनाच्या बाबतीत हे तसंच आहे. त्याला स्वैर सोडावं. स्वैर म्हणजे त्याला हलकंसं मुक्त करावं, पण त्याला मोकाट सोडू नये. मुक्त करणं आणि मोकाट सोडणं ह्यात फरक आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यामधला फरक आहे. स्वातंत्र्य देणं वेगळं आणि स्वातंत्र्याचा लाभ घेताना आपल्या आचारामध्ये स्वैराचरण करणं हा भाग वेगळा आहे. जे नियम आहेत त्या नियमात सोडून आचरण जर करत असेल तर त्याला कुठंतरी बांध घालावा लागेल. माऊली तेच बोलतात या ओळीमध्ये, जरी येथुरीने चित्त स्थिरावे, बरं झालं, तरी काजा आले स्वभावे. चांगली गोष्ट झाली की ते चित्त निश्चयाने स्थिर झालं तर बरं, नाही तर त्याला मोकळं सोडावं. हा विचारातला एक भाग आहे. जेव्हा विचार मनामध्ये यायला लागतात ना नाम घेताना, तसे विचार थांबवायला लागले ना आपण, तर थांबवायला लागले की दडपल्यामुळं पुन्हा उफाळून येण्याची शक्यता असते. माऊलींनी मानसशास्त्रीय दृष्टिकोन ठेवून ही उभलेली आहे, त्याचा अर्थ तोच आहे. त्याला सोडावं म्हणजे धोका आहे की नाही. जर अशानं सोडलं तर धोका आहे, पण धोका आहे, पण तो धोका पत्करून ती गोष्ट करायची आहे, तिथं साधनेची आपल्या परीक्षा होणार आहे. ज्यावेळी त्या मनाला आपण मोकळं सोडतो की काय वाटेल ते सैरभैर विचार करतं, पाहुण्यांच्या गावी जातं, कार्यक्रमात जातं, मित्राशी गप्पा मारतं, आवडत्या वस्तू खायला सुटतं, सगळं करत असतं. फक्त ते म्हणतात, लांबून आई जशी एखाद्या बागेमध्ये लहान बाळाला सोडते आणि लांबून तिच्यावर दृष्टी टाकत असते. कुठं जातंय, मोकळं सोडलंय मात्र, पण मोकळं याचा असा अर्थ नव्हे की ते कुठंतरी जाऊन त्या एखाद्या खड्ड्यात पडावं.
असा अर्थ नाही. जर खड्ड्यात पडायला लागलं तर त्याला सावरायला आई असते, पण मात्र धरले काय त्याला नाही. म्हणून काय करावं म्हणते काय, नाहीतरी घालावे मोकलूनी. मोकलूनी घालावे म्हणजे काय, त्याला थोडा वेळ मोकळीक द्यावी. मोकळीक दिली की ते सैरा वैरा धावेल, दमेल, भागणार, अगदी कंटाळा येणार आणि शिरून काय म्हणेल, बस चालू रे बापा, आणि परत येईल आपल्याकडंच, ते परत येईल. म्हणून त्याला मोकळं सोडावं असा नियम. आणि म्हणून माऊलीने म्हणलेला आहे, जरी येथुलीने चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे, नाहीतरी घालावे मोकलूनी. आपल्या विचाराकडे, धावणाऱ्या विचाराकडे लक्ष ठेवावं. विचार कुठले कुठले येतात हा विचार आला, परत दुसरा विचार येतो, विचाराकडे विचारानं पाहा जावं. आणि विचारानं पाहताना मन शांत होत येतं. बऱ्याच जणांचा अनुभव आहे, विचाराकडं आपण पाहायला लागलो त्याला साक्षी भाव म्हणतात. बघू आपण काय करतं ते मन हे करतं ते करतं, तर त्या मनाकडं बघत राहिलो आपण. ज्यावेळी मनानं पाहिलं जातं त्यावेळी मन शिल्लक राहत नाही. हा एक विचार अगदी सायकोलॉजिकल अगदी विचार थिंकिंग आहे माऊलींचं. आणि म्हणून म्हणतात, नाहीतरी घालावे मोकळूनी, त्याला मोकळं सोडावं. मोकळं सोडलं की सैराबैरा धावणाऱ्या मनाकडं आपलंच लक्ष राहतं. लक्ष राहिलं की मनाकडं पाहणं होतं, आणि त्यावेळी ते मन परत दमल्यामुळं परत आपल्या स्वस्थानी येतं. खरंच मन स्वस्थानी आलं. स्वस्थानी म्हणजे स्वच्या ठिकाणी, स्व म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणं म्हणजे स्वस्थिर होणं, एवढाच अर्थ आहे त्याला. स्थित होणं, स्थित म्हणजे स्वच्या ठिकाणी स्थिर होणं, याला स्थित होणं म्हणतात. मग शेवटी जाणार कुठं आहे, बाहेर त्याला कोण थारा देत नाही, त्याला हाकलून घालतात ना. त्यामुळे त्याला जागा फक्त आमचं अंतःकरणच आहे, त्यामध्ये बाहेर जात नाही कुठं. म्हणून थोडा वेळ त्याला जरी रिकामीपणा जरी दिला तर ते हळूहळू दमल्यामुळं परत आपल्याजवळ येईल आणि आपली साधना पूर्वत सुरू होईल. कदाचित 10-15 मिनटं पहिले अशी जातात बरं काय. आपल्याकडं पाहणं, सद्गुरूंचं स्तवन, आपल्या आराध्य देवतेचं स्मरण, म्हणजे नाम कोणतं घेणार आहे त्याचं स्मरण, आपली शांत अवस्थेचा एक अनुभव, आपली बैठक व्यवस्थित झाली की नाही, हलवून पाय बघितलेत का, बसलेली जागा तर बघितली, आता आपण स्थिर झालो, मान ताट आहे, पाठ ताट आहे, बरोबर आता स्थिती आहे. 15-20 मिनिटाचा कालावधी निश्चित जातो बरं काय आपण शांत बसल्यानंतर. हा ज्याने त्याने अनुभव घेतात त्या त्यांना माहिती असावं. पहिल्या बसला आणि त्याला कोणाला तरी नामाचं लगेच ध्यान लागलं असं केव्हाच होणार नाही. आम्ही प्रपंचात उदाहरण राहणारी माणसं आहेत, त्यामुळे प्रपंचाचा चिखल तरी पहिल्यांदा जाऊन स्वच्छ करावा लागेल ना. काय घरात जाताना हातपाय धुवून जायला पाहिजे का नाही, तसं नामाला बसताना या हातपाय धुवायलाच 15-20 मिनिटं लागतात. आणि त्या हातपाय धुणे शब्दाचा अर्थ आहे आता किती वाजले, काय केलं, घड्याळाकडे बघणं, हे सगळं बघणं आम्हाला बसणं. मग हळूहळू ते स्थिर होतं आणि त्याला मग मोकळं सोडावं म्हणतात, समजा स्थिर झालं नाही तर. आणि मग कंटाळून ते पाठीमागे येईल. मग मोकळेले जेत जाईल तेथून नियमची घेऊन येईल. आणि मोकळे सोडलेलं चित्त ज्या विषयाकडे जाईल, म्हणजे ज्या विषयाकडे जाईल तेथून तो निग्रह त्याला परत घेऊन येईल. आपण ठरवलेलं लगेच आठवेल, अरे रे मन निघाले, त्याला आणा लवकर, असं आपल्यालाच वाटेल. जसं एखादं रांगणारं बाळ असतं बघा, त्याचं उदाहरण उत्तम आहे. त्याचं नुकतंच चालायला लागलेलं बाळ असतं, सारखं घरातून बाहेर पडतं. बाहेर तरी गाड्या वगैरे सगळा येणं जाणं लोकांचं असतं, कुठंतरी पडेल, पायरीवरून पाय घसरेल, असं करत ते पळत बाहेर जात असतं. पण पळत जाणाऱ्या बाळाला ओढून आणते आणि आई परत आणून बसवते, आणि आपण काम करताना बसते, परत ते जातं तर त्याला परत आणून बसवतं. ही क्रिया नामाच्या वेळी, ध्यानाच्या वेळी मनाच्या बाबतीत आपल्याला करावी लागते. परमपूज्य मंदाताईंचा दृष्टांत आहे बरं काय तो. लहान बाळ जसं रांगत बाहेर जातं, त्याला अडवताना, त्याला आत आणताना आई कशी कंटाळत नाही बघा, काहीच कंटाळत नाही, त्याला काय म्हणत पण नाही, ती जाते. हा त्याचा स्वभाव तिने मान्य केलेला आहे. म्हणून मनाचाही स्वभाव मला मान्य पाहिजे, हे धावणार आहे. ते एका ठिकाणी कसं बसेल सांगा. मुळात त्याचा विक्षेप हे त्याच्यातला दोष आहे. हे 3 दोष सांगितलेत ना अंतःकरणाचे, मल, विक्षेप, आवरण. त्यातला दुसरा दोष विक्षेप आहे, तो मनाला लागू आहे. ते मन तयार झालंय वायुतत्वाचा, वायुतत्वाचं मन वायूसारखंच वाहणार ना. दुसरी गोष्ट क्रियाशील आहे, कारण ते रजोगुणाचं आहे, मग ते क्रियाच करणार ना. मग ह्या सगळ्या गोष्टी लावून बघायला पाहिजे. लावून बघून त्याला कसं सत्वगुणामध्ये आणून शांत करता येईल, ही क्रिया करावी लागेल. म्हणून जर पुढे गेलं तर निग्रह त्याला परत आणून देईल. आणि पुष्कळ वेळा असं घडलं,
ऐशी सैरेची होईल सावियाची, ते आपोआपच स्थिर होईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हे चित्त निग्रह करता उपाय सांगितलेले आहेत की त्या पद्धतीने जावं. त्यात अस्थिर होण्याची कारणं बघणं फार गरजेचं आहे. सारखं मन माझं अस्थिर होतं म्हणजे काय? अस्थिर मन हे सांसारिक भोगाचं चिंतन करतं आणि म्हणूनच चंचल होते. ते चिंतन होतं संसाराचं, त्याच वेळी ते चंचल होत असतं. कारण संसारच चिंतन आहे, परिवर्तनशील आहे, हलणार आहे, डुलणार आहे, त्याला स्थैर्य नाही. आणि स्थैर्य नसलेल्या गोष्टीवर आपण जर केंद्रित करायला लागलो तर ते आपली दृष्टीसुद्धा चंचल होते ना. समजा एखादा हलणार आहे, काहीतरी वेळा बोलतात बघा, माझ्या बोटाकडे लक्ष ठेव, माझं बोट जिकडं जाईल तिकडे दृष्टी ठेव. आता हलणाऱ्या बोटाकडे दृष्टी ठेवायला लागलं तर दृष्टी हलणार का नाही? हलणार. तसं संसार हा हलणार आहे आणि हलणाऱ्या गोष्टीकडे मी पाहतो तर मी हलणार का नाही? माझी दृष्टी हलणार का नाही? हलणार. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे अस्थिर म्हणजे सांसारिक भोग अस्थिर असल्यामुळं त्या अस्थिर भोगावर स्थिर करून चालत नाही. म्हणजे कशावर करायला पाहिजे? मग जे स्थिर असलेलं आत्मतत्व आहे ते तुझं विन काही स्थिर राहे ऐशे नाही. तुकोबांचा अभंगच आहे. तुझ्याशिवाय देवा स्थिर असेल असं काहीच नाही. तुझं विन काही स्थिर राहे ऐशे नाही. फक्त तू एक म्हणजे आत्मतत्वच विठ्ठला तू एक स्थिर आहे. त्यामुळे अस्थिर होण्याची कारणं आपल्याला शोधावी लागतील. अभ्यासानं त्याला स्थिर करावं लागतं, त्याला अभ्यास द्यावा लागतो. अभ्यास शब्दाचा अर्थ वाचन नव्हे बरं का, त्याला स्वाध्याय म्हणतात. अभ्यास शब्दाचा अर्थ आहे सराव करावा लागतो. सराव करणं फार गरजेचं आहे. हे 1-4 दिवसाने आणि 8 महिन्यानं हे स्थिर होणारं मन नाही बरं का. अनेक जन्माची त्याला सवय लागलेली आहे. जसं लहान मुलाला सारखं परत आणावं लागतं तसं त्याला अभ्यासानं स्थिर करावं लागतं. आता ज्या ठिकाणी मन जातं एक उत्तम मार्ग भक्तीच्या मार्गाचा सांगितलेला आहे. त्या ठिकाणी भगवंताला पाहावं. जिथं मन गेलं तिथं भगवंताची आकृती मूर्ती तयार करावी आणि भगवंताकडं मी पाहतो असं समजावं. श्रीगुरूंच्याकडे पाहतो असं समजावं. मी मंदिरात जर गेलोय असं समजावं. जिथं मन जातं, ज्या ज्या स्थळी हे मन जाये माझे त्या ठिकाणी निजरूप स्थळ तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरू तुझे पाय. आता हे वर्णन करताना जे वर्णन केलं, ज्या ज्या ठिकाणी मन माझं जातंय विठ्ठला त्या ठिकाणी निजरूप तुझंच रूपडं असू दे. म्हणजे माझं मन तिथं गेलं तर ते बाहेर जाणार नाही, तिथं स्थिर होईल. मन जर धावायला लागलं तर धावणाऱ्या मनाला वाट कुणाची द्यायची? तर वाट द्यायची श्री गुरूंच्या वचनाची किंवा श्री गुरूंच्या पायाची, विठ्ठलाच्या पायाची त्याला वाट दिली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी ते मन स्थिर होईल. असा एक उपाय आपण करून बघितला पाहिजे. जर संसार आपल्याला मनाच्या वेळी ज्यावेळी नाम घेत असतो, ध्यान करत असतो, त्यावेळी संसार आठवत असतो. संसार प्रकर्षानं आठवतो बरं का. इतर वेळी आपण बसलेलो असतो ना त्यावेळी संसाराचं कुठलंही चिंतन आपल्याकडून नसते बघा. आपण जर टी व्हीची मालिका बघून बघा किंवा एखादा सिनेमा पाहत बसलेला असा तर आपल्याला काही आठवत नाही इतर. याचं कारण काय आहे? त्या गोष्टीवर आपण केंद्रित झालेला असतो. पण मनात जेव्हा नामाला त्याला जोडलं जातं त्यावेळी गोंदवलेकर महाराज बोलतात, ज्यावेळी तुम्ही नाम घ्याल ना त्यावेळी आतले विकार उफाळून बाहेर येतात. म्हणून संसाराचं चिंतन प्रकर्षानं होतं. आतला कचरा बाहेर निघायला चालू होतो. आपल्याला वाटतंय अरे हे काय करायला लागलोय, मगापासून विचार नव्हते, तेवढे वाईट चांगले सगळे विचार आत्ता यायला लागलेत. मग कशालाही नाम घ्यायचं? नाम न घेता उलट आपण शांत असतो. मग नाम घेताना जर मी अविचल होत असेल आणि सारखं चंचल मनवित असेल तर अर्थ काय? तर त्याला कारण काय आहे? गोंदवलेकर महाराज सांगतात की आपल्या मनात असलेला वाईट गोष्टी ज्या आहेत, जे पापवृत्ती ज्या आहेत, जे कचरा आहे तो कचरा बाहेर पडायला चालू होतो असं समजलं पाहिजे आपण. आणि म्हणून मग ते स्थिर व्हायला कारण होत असतं किंवा मदत होत असते. आता एखादी गोष्ट आहे, गोंदवलेकर महाराज म्हणतात आपण नाम घेताना संसार आठवतो, आठवणारच आहे. मनाची ती वृत्तीच आहे बाहेर जायची, ती जातच बाहेर, त्याला काही विशेष नाही आहे. आणि हे काय आजार पण नाही. उलट मन जर स्थिर व्हायला लागलं तर तो धोका आहे असं म्हणायला पाहिजे. कारण मनाचा मूळचा स्वभाव असा आहे की ते बाहेर पडतं. डॉक्टरच्या डॉक्टरला आपण दाखवायला गेलो आणि म्हणलं डॉक्टर माझी एक समस्या काय आहे बघा, तर माझ्या डोळ्याने बरोबर क्लिअर मला दिसतं बघा, तर त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा. अरे चांगलं दिसते आणि त्याच्यावर कसला उपाय सांगणार आहे? तसं कोण मी जरी विचार गेलो सद्गुरूनं ना तर मी म्हटलं
आपल्या सद्गुरूंना म्हटलं की माझं मन जरा बाहेर धावतंय बघा. अरे धावणारच, ते मनच आहे, हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. तर इथं म्हणलेलं आहे संसारातल्या आपण नाम घेताना संसार आठवणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. पण संसाराची कामं करताना जर नाम आठवलं ती गोष्ट आपल्या प्रगतीची आहे. नाम घेताना संसार आठवणं हे स्वाभाविक आहे. पण संसाराची कार्य करत असताना, प्रपंचाची कार्य व्यवहार सांभाळत असताना जर नामाची आठवण झाली, ध्यानाची आठवण आपल्या झाली, तर निश्चितच आपण प्रगतीवर आहे असं मानलं पाहिजे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. म्हणून काय करावं, त्याच्यावरती एक उपाय की हा उपाय निश्चितपणे आपल्याला होते ना, तसं होत राहू दे. म्हणून म्हटलेलं आहे ना, मोकलूनी झाले म्हटलेलं आहे, सोडून दे त्याला. आणि मोकलूनी जे ते जाईल तिथं नियमच घेऊन येईल. जाऊ दे, कुठं जाते ते जाणार, त्याचा स्वभावच आहे. पण परत येते ना, ही प्रगती आहे. मला आठवलं ना, माझे नियम त्याला घातलेले आहे. म्हणून आणखीन एक साधकाची चूक होणारी, सर्वसाधारण आपल्यासारख्या साधकांची जी चूक होते त्याचं कारण, काही कामं अर्धवट आपण प्रपंचाची ठेवतो आणि नामाला आणि ध्यानाला बसतो. ही गोष्ट फार चुकीची आहे. आपली नित्याची कामं नित्यप्रमाणे आटोपावीत आणि मग सगळं झाकाझाकी झाली की मग नामाला बसावं. अर्धवट आपण ठेवतो, म्हणजे कुकर ठेवलाय तिच्यावरती आणि नामाला म्हणे बसले. आता त्या शिट्ट्या झाल्यानंतर उठायलाच पाहिजे ना, सगळ्या झाल्या की. मग गॅस कोणी बंद करायचा? दूध ठेवले तापत आणि काही वेळानं उकळी येणारच आहे. मग म्हणायचं उठायचं, अरे दूध तापत ठेवले, असं का करायचं? त्याच्यापेक्षा साधा उपाय आहे, आपल्या संसाराची सगळी कामं पूर्ण करावीत आणि मग आवरावर झाली की शांततेनं बसावं. हा एक उत्तम असा उपाय त्याच्यावरती सांगितलेला आहे. त्यामुळं त्याला विचारपूर्वक काय करावं, नामाकडे ओढून आणावं. तिथं म्हणलेलं आहे ना, तिथे नियमची घेऊन येईल. कोणता नियम त्याला दिला पाहिजे? नाम घेण्याचा. माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद, किंवा मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे पाय. त्याला नावाला त्या नामाच्या खुंट्याला त्याला बांधून ठेवा, म्हणजे पळत नाही. दुसरा खुंटा कुठला संसाराच्या खुंट्याला बांधून ते राहणार नाही, तर ते पळणारच आहे. पण नामाच्या खुंट्याला बांधलं की शुद्ध झालेलं मन स्थिर होतं आणि शांत होतं. म्हणून कुठल्याही परिस्थितीत नित्य नियमाची उपासना कधी सोडायची नाही. रोज उपासना जी केली जाते ना, ती नाम स्थिर व्हायसाठी, शुद्ध आणि शांत होण्यासाठी फार उपयोगाची आहे. म्हणून हे शांतपणाने करावं. रोजचा विचार जो आपला नित्यचा व्यवहार आहे ना, युक्त आहार विहारस्य, आता मागच्या श्लोकाने आठवायला पाहिजे. त्याला काय दिला पाहिजे? आपल्या शरीराला युक्त आहार विहार. म्हणजे त्यामुळं मन सात्विक वृत्तीचं बनतं आणि सात्विक मन जे आहे ते शांत होतं. त्याला वैराग्याची सुद्धा गरज आहे. काही का असं ना, त्याला वैराग्याची गरज आहे. ज्याची आवड असतं ना तिकडंच ते ओढलं जातं. म्हणून विषयातले दोष त्याला दाखवले पाहिजेत. अरे तू जे तुला आवडते ना ते दुःखरूप आहे, ते तुझा घात करणार आहे, हे त्याला दाखवलं पाहिजे. तर हे दाखवलं ना तर ते तिथून पाठीमागे येईल. म्हणून त्याला कुठल्याही प्रकारची भोगाची आठवण करून देऊ नये. म्हणजे वैराग्याचा तिथं आधार घेतला पाहिजे. कुठल्याही उपभोगानं मन हे रागद्वेषानं अस्वस्थ होतं. म्हणून जे जे गोड आहे ते अंती कडवट असतं, हे त्याला कळलं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला सांगितलं पाहिजे. हे मन जितकं चांगलं होतं, विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. जेवढं कडवट प्रपंचाचं आहे ना तेवढं त्याला विषय आवडत असतं. म्हणून विषय अनित्य आहेत, दुःखरूप आहेत, पराधीन आहेत, अशी सवय लावली पाहिजे. त्याच वेळी वैराग्य पण येतं आणि वैराग्यानं मन स्थिर होतं. वैराग्याच्या अभ्यासानं किंवा अनासक्तीच्या योगानं आपलं मन जे आहे ते स्थिर व्हायला लागतं. म्हणून वैराग्य त्याला दिलं पाहिजे. त्या ठिकाणी वैराग्याची वापर आपण केला पाहिजे. म्हणजे ते आपोआप शांत आणि स्थिर व्हायला मदत होईल. परंतु हळूहळू काय करेल, ते त्यातनं बाहेर पडायला चालू होईल. हे वाईट आहे रे बाबा. म्हणजे एखाद्या मुलग्याला सारखं इस्त्रीच मागायला, बाबा इस्त्री करत बसलेला असतो, गरम गरम इस्त्री, आणि ते सारखं म्हणते मला इस्त्री द्या. त्याला एकदा जरा चटका करून दिला ना इस्त्रीचा, लाव हात, तुला पाहिजे आहे ना, तर गरम इस्त्रीला हात लावला की ते परत मोल तिथं त्या ठिकाणी इस्त्री करताना कधीच येणार नाही. त्याचं कारण काय आहे, त्याला दाखवलं ना त्याचा दोष काय आहे. इंद्रियार्थी काय, वैराग्यम अनंकारा एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषान दर्शनम.
त्याला जन्मामधलं दुःख आहे, मृत्यूचं दुःख आहे, वार्धक्याचं, जरेचं आणि मरणाचं दुःख आहे, हे त्याला दाखवलं पाहिजे. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी या सगळ्यात दुःख आहे हे दाखवलं ना, तर ते मन काय करेल माहिती आहे की तिथून ह्या मनाला शिकवलं पाहिजे हे दुःखदायक आहे. मग चित्त भोगातून निघता मज माझी निघता, हळूहळू पडलो सुद्धा मीच होईल. त्याला पण भगवंताकडे सोपवायचं, देवा हे चित्त आता माझ्या मनाला काय करायचं ना, माझं मन लागत नाही, पण त्या मनाला एक छंद नामाचा लावून घ्यावा. माझ्या मना लागो छंद गोविंद गोविंद, किंवा तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी. भगवंतचा आदेश देतात, तू असे एक मनाला काहीतरी सांगड घाल, मनात ते धाव घेई राय विठोबाचे पाय. तू कुठे इतरत्र जाऊ नकोस, असं भगवंताला विनंती करून त्याच्या करवी ह्या मनाला ओढून आणलं पाहिजे. मोकोलूनी तेथ जाईल तेथून नियमची घेऊन येईल, ऐशेनी स्थैरीची होईल सावियाची गा. खरं शेवटी मग ते काय होईल, असं मन जे आहे त्या हळूहळू कंटाळून विचारांचा शीन वाटल्यामुळं परत शांत होईल. आणि जसं शरीराला थकवा आला की झोप लागते ना, तसं मन थकलं की आत्मस्वरूपाच्या मांडीवरती झोपी जातं. आणि हे मन झोपलं ना तर आपण आत्मसुखाच्या अनुभवाला सुरुवात होते. प्रत्यक्षात करण्याचं साधन आहे बरं काय, हे कल्पनेतलं आणि नुसत्या शास्त्रानं आणि ज्ञानेश्वरीनं सांगितलंय म्हणून नाही. ज्ञानेश्वरी आपल्याला करायसाठी आहे. ज्ञानेश्वरी हे प्रॅक्टिकल कोर्स आहे, हा थेरी कोर्स नाही, अजिबात नाही. थेरी जर बघितली तर तिकडं वेदांत शास्त्रावरल्या असणाऱ्या ग्रंथामध्ये आपल्याला खूप थेरी बघायला मिळेल. पण अलीकडील संतांनी जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल सगळ्या वर्णन केलेले आहेत, त्याचा वापर आपण केला पाहिजे. असं मनाला कसं आणता येईल ओढून आणून आणि नामावर कसं स्थिर करता येईल, त्याला आत्मस्वरूप म्हटलंय. आपण आपल्या भाषेत म्हणायचं नामावर त्याला स्थिर करायचं आहे. मला तोच आत्मा आहे, माझं नाम हेच आत्मा आहे, आणि त्यामुळे विठ्ठल हा आत्मा आहे आणि विठ्ठल आत्म्यावरती त्याला स्थिर करायचं आहे. कृष्ण राम या आत्म्यावरती त्याला स्थिर करायचं आहे, म्हणजेच ते गप्प बसेल. कारण त्याला नियम लावणं फार गरजेचं आहे. म्हणून माऊलींनी 2-3 ओळीमध्ये या श्लोकाचा विचार पूर्ण केलेला आहे. आपली वेळ पण संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम